हॅलो एव्हरीवन, लर्निंग लेन्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्याला स्टॉक रेकॉर्ड कसं मेंटेन करायचं आहे ते बघायचं आहे. त्यासाठी आपल्याला पहिले गेटवे ऑफ टॅलीमधून पहिले क्रिएटमध्ये जायचं आहे. क्रिएटमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला लेजरमध्ये जायचं आहे. लेजरमध्ये जसे की इथे टाईप करत आहे मी पार्टीचं नाव. समज चिन्मयकडून परचेस केलेलं असेल तर मग इथे चिन्मयच्या अंडर आपल्याला घ्यायचं आहे सन्ड्री क्रेडिटर्स, म्हणजेच आपण गुड्स परचेस केलेले त्या पार्टीकडून. नेक्स्ट आपण परचेस करत आहोत म्हणून मग इथे परचेस टाकायचं आणि परचेसच्या अंडर काय घ्यायचं आपल्याला परचेस अकाउंट आणि ही विंडो एक्सेप्ट करायची. नेक्स्ट तुम्हाला मागे यायचं आहे स्केपने आणि इथे स्टॉक ग्रुपमध्ये जायचं आहे. स्टॉक ग्रुपमध्ये आपण जे गुड्स परचेस करणार आहोत ते फिनिश गुड्स आहेत काय की रॉ मटेरियल आहे. समज जर आपण फिनिश गुड्स परचेस करणार असो तर मी इथे फिनिश गुड्स टाकायचं. जसं की मी मोबाईल्सची नावं घेणार आहे त्यामुळे मग इथे मी फिनिश गुड टाकत आहे आणि विंडो एक्सेप्ट करत आहे. नेक्स्ट बॅक यायचं आहे आणि इथे युनिट्समध्ये जायचं. युनिट्समध्ये जसं की सिम्बॉल दिलेले आहे, सिम्बॉलमध्ये आपण इथे नॉज घेणार आणि त्याच्या अंडर येणार इथे नंबर्स, म्हणजेच हे नंबर्समध्ये आपण काउंट करणार आहोत आणि इथे एनओएस नंबर्स घेतलं तरी चालेल आणि विंडो एक्सेप्ट करायची. नेक्स्ट बॅक यायचं आहे आणि इथे स्टॉक आयटम द्यायचं आहे. स्टॉक आयटममध्ये मी समज इथे नोकिया मोबाईलचं एक्झाम्पल घेतलं. नेक्स्ट इथे फिनिश गुड येणार अंडरमध्ये आणि पुढे आपल्याला इथे नॉज टाकायचं आहे आणि ही विंडो एंटर करून तुम्हाला एक्सेप्ट करायची आहे. पुढे आपण आता अजून एक एक्झाम्पल घेऊया, रिअलमी. त्याच्या अंडरही इथे फिनिश कोड्स येणार आणि इथे एंटर करून नॉज घेऊन एक्सेप्ट करायचे. आता हे झाले तुमचे स्टॉक आयटम्स बनवून. जसं तुम्हाला गोडाऊन बनवायचं असेल ते इथे क्रिएट न्यूला क्लिक करायचं. समज जे आपले गुड्स आहेत ते कुठे आहेत ते आपल्याला इथे शो करायचे असतील तर मग इथे तुम्ही शोरूम वगैरे जे काय असेल गोडाऊन ते टाकू शकता आणि एक्सेप्ट करायचं. मागे यायचं. आता आपल्याला एंट्री करायची आहे. मग वॉचरमध्ये जायचं. वॉचरमध्ये जाऊन आपण परचेसची मोशन की F9 आहे आणि इथे इनवॉइस नंबर टाकायचं. एंटर जसं की पार्टीचं नाव मी इथे चिन्मय टाकलं. एंटर केल्यानंतर इथे परचेसमध्ये परचेस लेजर घ्यायचं आहे आणि जे आपण मोबाईलची नावं टाकली ते मोबाईलचं नाव. गोडाऊन काय टाकलेलं आपण शोरूम घेतलेलं. एंटर. क्वांटिटी 5 होती आणि इथे 5,000 रेट लावलेलं आहे आपण आणि एंटर करून एंटर करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल अजून एक घेतलेलं रिअलमी. ते पण शोरूममध्ये आहे. 7 घेतले आणि इथे 7,000 घेतले आणि एंटर केलं. एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे हे ऑप्शन नो करायचं आहे. नो केल्यानंतर एंटर करायचं परत इथे आणि इथे ऑन अकाउंट घ्यायचं. ऑन अकाउंट घेतल्यानंतर एंटर करून नरेशन येणार बिंग गुड्स परचेस आणि विंडो एक्सेप्ट करायची. आता स्केपने बॅक यायचं. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इथे डिस्प्ले मोर रिपोर्ट्समध्ये जाऊन अकाउंट बुक्समध्ये जाऊन परत परचेस रजिस्टरला क्लिक करण्यापेक्षा डायरेक्टली तुम्ही इथे जर असं प्रेस केलं DAP तरी पण डायरेक्टली तुम्ही इथे परचेस रजिस्टरला शो होतात. जसं की तुम्हाला इथे दिसते परचेस रजिस्टर. फक्त एंटर करायचं तुम्हाला ती एंट्री शो होणार. नेक्स्ट आपल्याला क्विटने मी इथे बॅक येत आहे. आपल्याला आता सेल्सची एंट्री करायची आहे. जसं की आपण आता परचेस केलं तर सेल्स पण करणार असतो तर मग इथे क्रिएटमध्ये जायचं आहे. तर लेजरमध्ये जाऊन परत तुम्हाला पार्टीचं नाव क्रिएट करायचं आहे. सपोज मी इथे पार्टीचं नाव टाकत आहे रोहन आणि त्याच्या अंडर इथे घेतलं सन्ड्री डेटर, म्हणजेच त्याला आपण गुड्स सोल्ड केलेले आहे. पुढे त्याच्या अंडर आपल्याला सेल्स करतोय म्हणून मग इथे काय येणार सेल्स आणि सेल्सच्या अंडर येणार सेल्स अकाउंट आणि ही विंडो एक्सेप्ट करतो. आता बॅक यायचं आहे. जसं की आपण स्टॉक ग्रुप मगाशी बनवलं, स्टॉक आयटम पण बनवलेत आणि युनिट्स आणि गोडाऊन पण सर्व काही बनवलेलं आहे. आता ते बनवायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला इथे वॉचरमध्ये जायचं आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला परचेसची फंक्शन की माहितीच होती F9. जर तुम्हाला सेल करायचं असेल तर आपण इथे F8 प्रेस करणार. F8मध्ये आता कोणाला सेल केलेलं आहे रोहनला केलेलं आहे म्हणून एंटर करून घ्यायचं. इथे एंटर केल्यानंतर नेक्स्ट तुम्हाला इथे सेल्स लेजरमध्ये सेल्स अकाउंट टाकायचं आहे. आपण आता समज रिअलमी सेल केलेले असेल तर फक्त रिअलमीच टाकायचं आणि गोडाऊन शोरूममधून केलेले आहे आणि क्वांटिटी किती होती आपली आधी रिअलमीची 7 होती. तर मग 7पैकी मी समज फक्त माझे 4च सेल झालेले असतील आणि 7,000 रेट होतं तर आपण जास्ती रेट लावणार. जेव्हा सेल करतो तर त्याच्यापेक्षा परचेस करतो त्याच्यापेक्षा जास्ती रेट असतो म्हणून मग इथे काय येणार मी इथं आता 8,000 घेतलेलं आहे. एंटर करून एंटर केलं. इथे ऑन अकाउंट घेत आहे आणि एंटर करून नरेशन येणार ते बिंग गुड्स सोल्ड विंडो एक्सेप्ट. अशा प्रकारे सेल्सची पण एंट्री झालेली आहे आणि तुम्हाला ती पण बघायची असेल तर DAS प्रेस केलं एंटर केलं की इथे तुम्हाला सेल्स रजिस्टर दिसत आहे. अशा प्रकारे तुम्हाला आज स्टॉक मेंटेन रेकॉर्ड कसं करायचं ते शिकवलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून परचेस ऑर्डर आणि सेल्स ऑर्डर बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन टॅली आणि ॲडव्हान्स एक्सेलचे व्हिडिओज हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ.